नागपूर, वर्धा, भंडाऱ्यात मुसळधार पाऊस. आज उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी. अमरावती आणि भंडाऱ्यात नदीचं पाणी गावात शिरलं. मुंबईसह उपनगरात पाऊस कायम. बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पूरसदृश परिस्थिती. 100 ते 150 नागरिकांची मानवी साखळीद्वारे सुटका. सततच्या पावसामुळे मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात इमारतीचा भाग कोसळला. लहान मुलासह 40 नागरिकांना वाचवण्यात यश. एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील भामरागड आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग 2 दिवसांपासून बंद. भामरागड तालुक्यातील 150 गावांचा संपर्क तुटला. गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले. तापी नदीपात्रात 1,77,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट. खासदार अमोल कोल्हेंच्या घरी भेट झाल्यानं चर्चांना उधाण. मागेल त्याला मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम. मुलींना मोफत शिक्षण अद्याप सुरू का नाही, जरांगेंचा सवाल. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग पूजा खेडकर प्रकरणात घालणार लक्ष. पूजानं ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केलाय का हे तपासलं जाणार. आयोगातील सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती. पुणे ग्रामीण पोलिसांकडून मनोरमा खेडकरची गाडी आणि बंदूक जप्त. शेतकऱ्याला धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई. यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनी यांचा राजीनामा. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती. पूजा खेडकर प्रकरणाचा संबंध नाही.